वळूयात पुढील बातमीकडे। महापालिका निवडणुकीमध्ये सुमार कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांवर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आहे। त्यामुळे राज्यात शिंदे सेनेच्या पिछेहाटला कोणते मंत्री कारणीभूत आहेत, या अकार्यक्षम मंत्र्यांवर शिंदे नेमकी काय कारवाई करतात, त्यांच्यासाठी काय भूमिका घेतात, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। बाले किल्ला शाबूत, राज्यात शिंदे सेनेची पिछेहाट। महापालिकेत सुमार कामगिरी भोवणार, अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू मिळणार। राज्यातील 29 महापालिकांच्या निकालानंतर आता एकनाथ शिंदे भाकरी फिरवणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। राज्यातील 29 पैकी 25 पेक्षा अधिक महापालिकांमध्ये भाजपनं वर्चस्व प्रस्थापित केलंय, तर ठाणे आणि कल्याण डोंबिवली वगळता इतर जिल्ह्यांमध्ये शिंदे सेनेला चांगलाच फटका बसलाय। या वर्चस्वाच्या लढाईत शिंदे सेना चांगलीच अस्वस्थ झालीय। 29 जिल्ह्यातल्या महापालिका निकालांवर शिंदे नाराज आहेत। सुमार कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांची आता गच्छंती केली जाणार आहे। जबाबदारी दिलेल्या मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला जाईल। अकार्यक्षम मंत्र्यांवर केवळ पक्षाची जबाबदारी दिली जाईल। दरम्यान कुठल्या मंत्र्यांवर उपमुख्यमंत्री शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे, पाहूया। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर जबाबदारी असणाऱ्या मुंबई महापालिकेत 227 पैकी शिंदे सेनेला अवघ्या 29 जागा मिळाल्या आहेत। मंत्री प्रताप सरनाईकांच्या मीरा भाईंदर महापालिकेत 95 पैकी फक्त 3 जागांवर शिंदे सेनेला समाधान मानावं लागलंय, तर मंत्री दादा भुसेंकडे नाशिकची जबाबदारी असूनही 122 पैकी शिंदे सेना फक्त 26 जागांवर निवडून आली आहे। दुसरीकडे मंत्री संजय शिरसाटांच्या संभाजीनगरमध्ये शिंदे सेनेला 115 पैकी फक्त 13 जागांवर समाधान मानावं लागलंय। एवढंच नाही तर या महापालिकांमध्ये अपेक्षित यश गाठू न शकलेल्या जिल्ह्यातील अकार्यक्षम मंत्र्यांवर पक्षाची जबाबदारी सोपवून शिंदे नव्या चेहऱ्यांना मंत्रिपदाची संधी देणार असल्याचं बोललं जातंय। आता जरी नगरपालिका आणि महापालिका निवडणुकीत पक्ष दुसऱ्या क्रमांकावर असला तरी भविष्यातील पक्षाची कामगिरी सुधारण्यासाठी मंत्रिमंडळातून कुणाला डच्चू मिळतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। रिपोर्ट साम टीव्ही न्यूज।